मेरा नाम नगमा परवीन चरोककर है। मेरे स्कूल का नाम दीपक वरिष्ठ प्राथमिक मराठी शाला शहानूर है। हमारे सर ने हमारे को गणित सिखाया। जब हमारा परिपाठ होता था तो जब बोलते थे कि तुम सबने वाचन करना, और जब हम खेलने को आते थे तो तब बोलते थे कि मैं मर जाना लेकिन मैदान छोड़ के नहीं जाऊँगा। और जब वो रिटायर होते थे तो जब हमने बहुत रोए, हमको बहुत बुरा हुआ। उनको बोला रुक जा, उन्होंने बोले आप जिसको रिटायर होना हो तो रिटायर होते ही था। और वो जिस दिन उनकी मैयत हो गए सर, तो हमको बहुत बुरा लगा। पुण्याच्या पायथ्याशी असलेलं आदिवासी गावातील शहानूर हे कुर्दू वंशिक लोकांचं गाव आणि अशा या डोंगराळ भागातील शाळेमध्ये मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो। माझं नाव प्रवीण रमेशराव शिरस्कार, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा शहानूर आहे। आमच्या शाळेमध्ये माननीय श्री देविदासजी भास्कर सर हे आदिवासी समाजातूनच होते, परंतु सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांनी 5.5 वर्ष आमच्या शाळेमध्ये काम केलं। आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सरांनी त्यांचं संपूर्ण एक जीवनच अर्पण केल्याचं या ठिकाणी आम्हाला दिसून येते। कारण की विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले। आदिवासी भागातील जे विद्यार्थी आहेत तेथे क्रीडा प्रबोधिनीमध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी त्यांना घेऊन गेले। माननीय श्री भास्कर सर यांनी त्यांच्या समाजाकरता सुद्धा खूप मोठं योगदान दिलेलं आहे। माननीय भास्कर सर श्री भास्कर सर हे दिनांक 30/11/2024ला आमच्या शाळेमध्ये रिटायर झाले। आम्ही त्यांचा एक छोटेखानी निरोप समारंभाचा कार्यक्रम घेतला, परंतु आमच्या शाळेतील जे विद्यार्थी होते ते त्यांना सोडायला तयार नव्हते आणि विद्यार्थी खूप रडले। गावातील लोक सुद्धा उपस्थित होते कार्यक्रमाला। गावातील लोकांच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले। आम्ही सुद्धा भावनिक झालो होतो आणि संपूर्ण परिसर हा भावनाप्रधान झाला होता। आणि साश्रू नयनांनी सरांना आमच्या विद्यार्थ्यांनी निरोप दिला आणि निरोप दिल्यानंतर असं वाटलं की आता सर समाजासाठी खूप काम करतील, कुटुंबासाठी खूप काम करतील, अशी त्यांची इच्छा होती की आता मी माझ्या मुलीच्या घरी जाणार, असं करणार तसं करणार। परंतु दुर्दैवाने काय झालं, काळाने घाला घातला आणि 4 तारखेला सरांचा दुर्दैवी हृदयविकाराने स्वर्गवास झाला। ही गोष्ट आमच्या मनाला एक भेदून गेली की आम्हाला अविश्वसनीय किंवा अकल्पनीय वाटलं किंवा सर आपल्याला नुकतेच कसे काय सोडून गेले। त्यांनी निदान कमीत कमी एक पेन्शनसुद्धा घेतलं नाही आणि ते अर्ध्या पेन्शनवर म्हणजे पूर्ण पगारावर असते।